मिरजेत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त दाखल. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचालन तसेच विसर्जन मार्गाची पाहणी, ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर खटले दाखल करण्याचे काम सुरू. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे. मिरज गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद या अनुषंगाने मिरजेत मोठा पोलीस बंदोबस्त दाखल करण्यात आलेला आहे. आज मिरज शहरामधील प्रमुख रस्त्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करून गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे, जिविशा पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह 30 अधिकारी आणि 250 अंमलदार उपस्थित होते. आणि यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गणेश मंडळांना भेटी देऊन नियमाचे पालन करावे अशा सूचना दिल्या. त्यासोबतच दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करू नये, उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळावर कार्यवाही करण्याची माहिती त्यांनी दिली आहे. आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही घटना घडल्यास जिल्हा पोलीस आणि प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक संदीप घुगे यांनी केलं आहे. ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मिरज शहरात पथसंचलन घेण्यात येत आहे. यामध्ये जवळपास 30 अधिकारी आणि 250 अंमलदार सहभागी होत आहेत. प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत. आम्ही रूटची पाहणी करणार आहोत. त्याचबरोबर जी गणेश मंडळ आहेत त्यांना पण आम्ही भेटी देऊन सूचना देणार आहोत. माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की या उत्सवादरम्यान आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही घटना आपल्या निदर्शनास येत असेल तर तुम्ही तात्काळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाला कळवा, जेणेकरून योग्य ते उपाय आम्हाला त्या ठिकाणी करता येतील. तसेच गणेश मंडळांना पण माझी सूचना असेल की आपण नियमामध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा आहे. त्याचबरोबर ध्वनीच्या बाबतीतही आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे. आपल्या स्पीकरमुळं सामान्य जनतेला, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. त्या कामी पोलीस दलाकडून नॉईज लेवल मीटरचा वापर करण्यात येत आहे. आणि आम्ही तसं जर काही अवैध किंवा मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीचा वापर करण्यात आला असेल तर त्या ठिकाणी आम्ही खटले पण दाखल करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.